श्लोक 26. श्रोत्रादीनि इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. अर्थ, आणखी कोणी श्रोत्रादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात आणि कोणी ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारे यज्ञाचेच यजन करतात. विवरण: अनेक प्रकारचे यज्ञ भगवान श्रीकृष्णाने वर्णन केलेले आहेत. मागील श्लोकात ब्रह्मयज्ञ व देवयज्ञ म्हणजे काय ते सांगितले आहे. यज्ञ म्हणजे देणे, समर्पण करणे, त्याग करणे असा अर्थ ह्या आधीही आपण पाहिलेला आहे आणि याच अर्थी पुढील काही यज्ञांचे वर्णन केले आहे. या श्लोकात संयमासाठी इंद्रियांचे हवन करण्याबाबत सांगितले आहे. आता इंद्रियांचे हवन करायचे म्हणजे नेमके काय करायचे त्याचे विवरण पुढे पाहूया. जुह्वती म्हणजे हवन करणे. अन्ये म्हणजे वर सांगितलेल्या योगी लोकांव्यतिरिक्त दुसरे लोक. या यज्ञात संयमरूपी अग्नीत इंद्रियांची आहुती देण्याचा यज्ञ आहे. श्रोत्र म्हणजे कान, तसेच त्वचा, नेत्र, रसना, घ्राण ही पाचही इंद्रिये आपापल्या विषयात म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामध्ये प्रवृत्त होऊ न देणे. ही सर्व इंद्रिये मन, बुद्धी आणि अहम यामध्ये आसक्तीचा अभाव असेल तर इंद्रिये त्या गोष्टीची मागणी करून त्या विषयाचे सेवन करत नाहीत. याचाच अर्थ कोणतीही गोष्ट उपभोगाची असेल तर सर्वप्रथम त्या गोष्टीकडे मन प्रवृत्त होते, मग बुद्धी मनाला ती गोष्ट करायला सांगते. एकदा बुद्धीने हवे म्हटले की मग आपल्याला म्हणजे अहमला ती हवीशीच वाटायला लागते. मग त्या विशिष्ट इंद्रियाद्वारे तो विषय सेवन केला जातो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर गाणं ऐकावं असं वाटणं. आता हे कोणाला वाटलं तर सर्वप्रथम ते मनाला वाटलं. आता याचा विचार पहिल्यांदा कुठे आला तर तो मनात आला. परिस्थिती पाहून मग बुद्धी निर्णय घेते की ही वेळ गाणं ऐकायला योग्य आहे की नाही आहे आणि मगच ती गोष्ट केली जाते. पण मनबुद्धी यामध्येच त्या विषयांची जर आसक्ती नसेल तर इंद्रिय तो विषय सेवन करत नाहीत. मग भोगामध्ये उदासीनता येते. याचाच अर्थ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयांचे इंद्रियरूपी अग्नीत हवन केले जाते आणि तो एक यज्ञच होतो. विषयांचा त्याग म्हणजेच इंद्रियांचा यज्ञ होतो. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की व्यवहारात इंद्रियांचा विषयाशी संयोग होतच असतो, पण त्याचा परिणाम मन विकाररहित असल्याने होत नाही. म्हणजेच मन रागद्वेषरहित झाले आहे असे आपल्याला समजायला हरकत नसते. राग म्हणजेच प्रीती किंवा आसक्ती हा अर्थ इथे लक्षात घेतला पाहिजे. आता या यज्ञात आसक्तीविरहित मनाचे महत्त्व सांगितलेले आहे. पहिल्या प्रक्रियेत साधक सुरुवातीला एकांतवासात इंद्रियांचा संयम करतो. विवेक, विचार, जप, ध्यान इत्यादीच्या साह्याने इंद्रियांचा संयम साधता येतो किंवा साध्य करता येतो. पूर्णपणे संयम साध्य झाला की मग असे लोक व्यवहारात म्हणजे समाजात वावरताना, एकांतात असताना दोन्ही वेळेला त्यांच्या मनाची स्थिती सारखीच ठेवू शकतात. व्यवहारात वागताना अगर लोकांमध्ये असताना त्यांचे चित्त अजिबात विचलित होत नाही. आपल्याला समर्थ रामदास स्वामींचे असं हे उदाहरण माहिती आहे की त्यांनी अशा प्रकारची साधना टाकळी येथे 12 वर्षे एकांतात राहून केली होती. सामान्य लोक इंद्रियांचे व त्यांचे कर्माचे भोगाग्नीत हवन करतात. आता इंद्रियांचे आणि कर्मांचे भोगाग्नीत हवन करतात म्हणजे सामान्य लोक ते भोग आपल्या इंद्रियाद्वारे सेवन करून ते संपवतात असा याचा अर्थ आहे. पण खरे तर असे करता कामा नये, कारण त्यामुळे त्याचे अधःपतन होते. त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे संयमाग्नीत हवन केले पाहिजे. मनाला संयम शिकवण्यासाठी आपल्याकडे
विविध प्रकारची व्रतवैकल्य सांगितली आहेत आणि ती करताना मनाला आपोआपच संयम शिकवला जातो. मागे एकदा मी चातुर्मासाच्या व्रताबाबत पण सांगितलं होतं. एकदा संयमाची सवय लागली की त्याचा कालावधी वाढवीत जावे. म्हणजे सुरुवातीला अगदी 1 आठवडा एखादी गोष्ट मी करणार नाही किंवा मी करीन असे ठरवावे. मग ते जमलं की मग त्याचा कालावधी वाढवायचा, म्हणजे 1 महिना करायचा. मग ते साध्य झालं की मग 4 महिने, 1 वर्ष असं हळूहळू आपलं व्रत किंवा आपला जो संयम आहे तो वाढवत जायचा. आणि मग आपल्या मनाला संयम अगदी अंगवळणी पडून जातो आणि मग त्या गोष्टी सहज केल्या जातात. हा संयमाग्नी ज्ञानाने म्हणजे मोक्षासंबंधीचे ज्ञानाने प्रदीप्त झालेला असला पाहिजे. कारण ज्ञानाने संयम सिद्ध होतो व त्याचा इष्ट परिणाम इंद्रिय आणि मनावर होतो. इथे आपण थांबूया.